नमस्कार, मी मोहिन पटेल. आपण पाहतात पुणे लोक. सध्या मी कोंढवा या भागामध्ये आहे आणि ह्या ठिकाणी काही नागरिक बेमुदत आंदोलनाला उपोषणाला बसलेले आहे. आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया की त्यांची मुख्य मागणी काय आहे. तुमचं नाव? माझं नाव हबीब सय्यद. तुम्ही इथं बेमुदत उपोषणाला बसलेला आहे, तुमची काय मागणी आहे? आमची एवढीच मागणी आहे, जो रस्ता प्रशासनाने घाळ केलेला आहे त्या रस्त्याची तरतूद लवकरात लवकर करून रस्ता चालू करण्यात यावा. तुमचं काय म्हणणं आहे? हा जो पण रस्ता बंद करण्यात आलेला आहे, यामागे प्रशासन आहे की त्यांना कोणाचा सपोर्ट मिळतो इथे? हा जो रस्ता घाळ झालेला आहे, एक अधिकारीचा त्याच्यावर हस्तक्षेप आहे. त्यांनी हा रस्ता बिल्डरला दिलेला आहे आणि सामान्य जनतेला रस्ता दिलाच नाही अजून. तर आमची त्यांच्याकडे एवढीच मागणी होती, जसा रस्ता त्यांनी बिल्डरला दिलेला आहे तसा रस्ता आम्हाला द्यावा. तुम्ही सांगितलं की याच्यामध्ये अधिकाऱ्यांचं पण हात आहे. यानंतर तुम्ही याला कुठपर्यंत नेणार आहे या आंदोलनाला? जोपर्यंत आमची मागणी पूर्ण नाही होत तोपर्यंत आम्ही आज ठिय्या आंदोलन आमरण उपोषणची बी आमची तयारी आहे. जर त्यांनी हा रस्त्याची तरतूद करून रस्ता चालू करण्यात नाही आला तर आम्ही पुढच्या काळात आमरण उपोषण करू शकतो. आणि तुम्ही इथे उपोषणाला बसलेला आहे, ही तुम्ही कंप्लेंट पण केली असेल. याची कोणाकडे कंप्लेंट केली आहे? आम्ही कंप्लेंट कमिशनर ऑफिसला पोलीस स्टेशनला गेलेली, पुणे महानगरपालिकेला गेली, सगळ्यांना कळवले, मग बसलो आम्ही इथं. ओके. तर तुम्हाला त्यांनी काय सांगितलं की आता आम्हाला कोणी काही सांगितलंच नाही, फक्त म्हणतात करू करू. ते नाही करतात म्हणून आम्ही इथं बसलेलो आहे. जर तुम्ही इथं बसलात आणि पुढे तुमची मागणी जर मान्य झाली नाही तर तुमचं पुढचं पाऊल काय राहणार आहे? आमचं पुढचं पाऊल असं राहणार आहे, जोपर्यंत रस्त्याची तरतूद होत नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन घेत राहू. ओके. तर तुम्ही पाहू शकता की इथं त्यांचं म्हणणं आहे की इथला जो रस्ता होता तो अनधिकृतपणे एका बिल्डरला देण्यात आलेला आहे आणि त्यांची मागणी आहे की तो रस्ता सर्वसामान्यांसाठी खुला करण्यात यायला पाहिजे. अशाच बातम्या पाहण्यासाठी पाहत राहा पुणे लोक.